ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಹೊಡಗೇರಿಯಲ್ಲಿರುವ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ತಂದೆ ಶಾಜಿ ರಾಜೇ ಭೋಸಲೆ ಅವರ ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಮಾರಕವನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸದಿದ್ದರೆ ರಾಷ್ಟ್ರವ್ಯಾಪಿ ಹೋರಾಟ ನಡೆಸಲಾಗುವುದೆಂದು ಐತಿಹಾಸಿಕಗಾರ ದತ್ತಾಜಿ ನೆಲವಾಡೆ ಹೇಳಿದರು. ಬುಧವಾರ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಸುಪ್ಪತ್ತಿಗೆಯಲ್ಲಿರುವ ಶಾಜಿ ರಾಜೇ ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಮಾರಕವನ್ನು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಕೇಂದ್ರ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಮಾರಕದ ಮೇಲೆ ರಕ್ಷಣಾತ್ಮಕ ಕವಚಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಬೇಕು. ಶಾಜಿ ರಾಜೇ ಕೇವಲ ಮರಾಠಿ ಹಾಗೂ ಹಿಂದುತ್ವದ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲ, ಇಡೀ ಭಾರತದ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಬೇಕು ಎಂದು ಹೋರಾಟ ನಡೆಸಿದ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿ. ಇವರ ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಮಾರಕವನ್ನು ಶಿಥಿಲಗೊಂಡಿದ್ದರೂ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ದುರಸ್ತಿ ಮಾಡದೇ ಇರುವುದೇ ದುರಂತದ ಸಂಗತಿ ಎಂದರು. ಶಾಜಿ ರಾಜೇವರು 23 ಜನವರಿ 1664ರಲ್ಲಿ ದಾವಣಗೆರೆ ಜಿಲ್ಲೆಯ ಹೊಡಗೇರಿಯ ಮಿಲಿಟರಿ ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯಲ್ಲಿ ನಿಧನರಾದ ಬಳಿಕ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಹಾಗೂ ವೆಂಕೋಜಿ ರಾಜೇ ಭೋಸಲೆ ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಮಾರಕ ನಿರ್ಮಿಸಿದ್ದು ಇತಿಹಾಸವಾಗಿದೆ ಎಂದರು. ಶಾಜಿ ರಾಜೇ ಭಯೋತ್ಪಾದಕರಲ್ಲ, ಭಾರತದ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದವರು, ಭವ್ಯ ಭಾರತದ ಸಂಕಲ್ಪ ತೊಟ್ಟಿದ್ದರು. ಅವರ ಸ್ಮಾರಕ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸುವುದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಜವಾಬ್ದಾರಿ. ಆದರೂ ಇದನ್ನು ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿರೋದು ವಿಪರ್ಯಾಸದ संगती ಎಂದರು. भारत देशाचे महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे भोसले यांची समाधी होदेगिरी दावणगिरी कर्नाटक येथील या समाधीची अत्यंत दुरावस्था झाली आहे. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे समाधीचा ढासा हा ढासळत चाललेला आहे आणि त्यामुळे ही समाधी जमीनदोस्त होण्याच्या मार्गावरती आहे. या समाधीकडे केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे समाधीवरती कोणत्याही प्रकारचे छत्र नाही, तिथं कोणत्याही प्रकारचा विकास नाही. त्यामुळे शहाजी राजे यांची समाधी ऊन वारा पाऊस अशी याच्या संकटामध्ये गेल्या 300 वर्षापासून उभी आहे. 23 जानेवारी 1663 रोजी शहाजीराजे यांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्या होदेगिरीच्या पवित्र जागी त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे पुत्र व्यंकोजी राजे यांनी शहाजीराजे यांची दगडी ढाच्यामध्ये ही सुरेख चिरेबंदी समाधी उभी केली आणि समाधीच्या पूजा अर्चेसाठी जवळपास 50 एकर जाण दिली. आज त्या ठिकाणी फक्त अर्धा ते पाऊण एकर जमीनच उपलब्ध आहे. इतर जमीन ताब्यात घेऊन सरकारने या समाधीच्या वरती तातडीने छत्र उभं करावं आणि त्या जागेमध्ये मेमोरियल ट्रस्ट उभं करावं की शहाजीराजे हे राष्ट्राचे महान पुरुष आहे. त्यावेळी उत्तरेमध्ये बादशाह शहाजहान आणि दक्षिणेचा बादशाह शहाजीराजे हे सर्वांनी त्यांच्या समकालीन लेखक जयराम पिंडे यांनी नमूद केलेलं आहे. कवी अनुपुराण शिवभारतामध्ये सुद्धा शहाजीराजे यांच्या विद्वत्तेचा शौर्याचा उल्लेख आहे. अशा शूरवीर कर्तबगार शहाजीराजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार होणे अत्यंत गरजेचं आहे. शहाजीराजे यांनी आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे पुत्र थोरले पुत्र संभाजी महाराज आणि धाकटे पुत्र व्यंकोजी राजे यांना राष्ट्राच्या रक्षणासाठी उभं केलं आणि त्यांनी तीनही पुत्रांनी स्वतंत्र राष्ट्र निर्माण केली. त्यातलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं राष्ट्र सर्वात विश्वनायक, महानायक आणि जगातलं सर्वात ग्रेट राज्य आणि लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून आज जगभरात त्याचा परिचय आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचे महान पिता, महान राष्ट्रपुरुष शहाजीराजे यांच्या समाधीची अवहेलना केंद्र शासनाने थांबवावी. अन्यथा आम्ही मावळा जवान संस्थेच्या मार्फत सर्व छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वतीने 1 जानेवारी 2027 पासून दिल्ली येथील जंतर मंतरवरती सत्याग्रह आंदोलन करतोय, शंखनाद आंदोलन करत आहोत. तरी मायबाप सरकारने याची दखल घ्यावी. ಶಾಜಿ ರಾಜೇ ಭೋಸಲೆ ಅವರ ಐತಿಹಾಸಿಕ ಸ್ಮಾರಕವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಬೇಕೆಂದು ಮಾಜಿ ಸಚಿವ ಸಂತೋಷ್ ಲಾಡ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಅವರು ಸಕಾರಾತ್ಮಕವಾಗಿ ಸ್ಪಂದಿಸಿಲ್ಲ ಎಂದು ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ. ಜಗಮಗ ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು, ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakwadi, Belagavi.